ठीक आहे, त्यांची जागा आहे, त्यांना टेंडर काढायचा अधिकार आहे। मुळात 328 ची परवानगी घेतल्याशिवाय अशा पद्धतीचं बांधकाम होऊच शकत नाही, होर्डिंगचं इरेक्शन पण होऊ शकत नाही। आणि त्यामुळे MSRDCची पण चूक आहे की 328 ची परवानगी म्हणतात ना, टोल नाक्यावरचं होर्डिंग आहे ते इरेक्शन तर होतच ना अध्यक्ष महोदय, इरेक्शन होतं ना त्याच्यावर, त्यांनी स्पष्टपणे त्याच्यावर सांगितलं इरेक्शन होतं, त्याच्यावर बांधकाम होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतरच होर्डिंग लावू शकतं। माझ्या घरासमोर होर्डिंग आहे एका ब्रिजवर, मला माहिती आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी, कारण हे सर्रास चाललंय, हा काही एका होर्डिंगचा विषय नाही, हे सर्रास चाललंय। वेगवेगळ्या अथॉरिटीजच्या जमिनीवर विदाऊट 328 ची परवानगी महानगरपालिकेची होर्डिंग्स उभ्या राहतात, होर्डिंग्स बरोबर उभ्या राहत नाहीत, त्याच्यावर कोणी कंट्रोल करत नाही, त्या पडतात, जीव जातात। हा प्रश्न फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय। दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वारंवार सांगितलं जातंय की 68 वेळेला ऍक्शन घेतली, ऍक्च्युअली वर्षातून 365 वेळेला ऍक्शन घेतली पाहिजे ही तरतूद आहे। 471 मध्ये पेनल्टी आहे MMC ऍक्टच्या, आणि 472 मध्ये कंटिन्युअस पेनल्टी आहे, समरी पेनल्टी आहे। जर का एकदा पेनल्टी मारल्यानंतर जर का पुन्हा रिस्टोर झाला नाही तर दैनंदिन रोज पेनल्टी मारली पाहिजे। 68 नाही, वर्षातून 365 वेळेला अपेक्षित आहे, त्यामुळे 68 वेळेला घेतले हे काय फार मोठी गोष्ट नाही। दुसरी गोष्ट जी स्वतः मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की मुळात डेली पेनल्टी सुद्धा 1000 रुपये आहे। तो माणूस कमवतो 50,000 रुपये आणि पेनल्टी भरतो 1000 रुपये। त्यामुळे 472 MMC ऍक्टच्या अंतर्गत ही जी पेनल्टीची रक्कम आहे ती वाढवणार का, नंबर 1। नंबर 2, आपण इथे म्हणतोय त्याच्यावर 420 घ्या, ती तरतूद आहे की नाही माहिती नाही, कारण 328 प्रमाणे काम केलं नसेल तर त्याची शिक्षा आहे 5000 रुपये अंडर 471 आणि 1000 रुपये पर डे अंडर 472। याच्या पलीकडे शिक्षा देता येणार नाही, आणि त्यामुळे यात क्रिमिनल सुद्धा ऑफेन्स आपण MMC ऍक्टच्या अंतर्गत ऍड करणार का? अध्यक्ष महोदय, मगाशी मी स्पष्ट असं सांगितलं की हे टोल नाक्यावरचं होल्डिंग आहे। टोल नाका हा MSRDCने बांधलेला आहे। MSRDCनं 2005 पासून ते होल्डिंग लावलेलं आहे। 2024ला एक निर्णय झाला महानगरपालिकेमध्ये की कुठच्याही होल्डिंगला परवानगी देऊ नये, हा महानगरपालिकेने घेतलेला निर्णय आहे। मगाशी जे सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की या दंडामध्ये वाढ व्हायला पाहिजे का, तर नक्की ती वाढवायला पाहिजे। होल्डिंग पॉलिसी जी आता महानगरपालिका करणार आहे त्याच्यामध्ये हा अंतर्भाव नक्की केला जाईल की 1000 ते 5000 जो दंड लावायचा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ केली जाईल, तो देखील एक महत्त्वाचा भाग आहे। परंतु हे जे होल्डिंग आहे हे MSRDCचं होल्डिंग आहे, 2005 पासून ते अस्तित्वात आहे, आणि त्याचं कोरोनामुळे 2 वर्ष टेंडर होऊ शकलं नव्हतं, ते 2023ला झालं, आणि 2023ला MSRDCनं टेंडर केल्यानंतर ते पैसे भरून घेतलेले आहेत। परंतु त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे जरी आमचं होल्डिंग असलं MSRDCचं तरी देखील त्याच्यावर प्रेझेंट करताना किंवा डिस्प्ले करताना महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय करू नये, तरी देखील होल्डिंग लावलं गेलं, म्हणून 68 वेळा त्यांच्यावर कारवाई झाली। परंतु या संदर्भातली सन्माननीय सदस्यांनी केलेली मागणी ही 100% पूर्ण केली जाईल।